खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ठाण्यातील गंभीर व्हिडिओ प्रकरणावर कठोर भूमिका घेतली। पोलीस उमेदवारांना पकडून थेट एकनाथ शिंदे यांच्या घरी नेत आहेत, याचा अर्थ तुम्ही शिवसेना आणि मनसेला घाबरले आहात, असे त्यांनी म्हटले। कुलाबा प्रकरणात राहुल नार्वेकर यांचा उल्लेख नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले। मुंबईत एकच संयुक्त सभा शिवतीर्थावर होणार असून कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नाशिकमध्ये देखील संयुक्त सभा ठेवण्यात आल्या आहेत। संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे स्वतंत्र सभा घेतील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। काय म्हणतात राऊत साहेब, महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध उमेदवार जे निवडून आले आहेत, मनसेनं काल पत्रकार परिषदेत शिवसेनेचेही नेते होते। ठाण्यामध्ये कशा पद्धतीने उमेदवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोलिसांकर्मी नेलं जात आहे, हा व्हिडिओ त्यांनी रिलीज केला। प्लस मनसे या प्रकरणी न्यायालयातही जात आहे। ठाण्यामधलं जे चित्र किंवा व्हिडिओ काल मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला, तो अत्यंत गंभीर आहे। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले, मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत। हे काम पोलिसांना दिलंय, हे काम पोलिसांना दिलंय आणि पोलीस ते इमानतबारे करतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? तुम्ही याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला आहात। तुमच्यासमोर ते लढायला नको आहे। तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतलेली आहे। तुम्ही लढा ना आमच्यासमोर, तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत। खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही, पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत। ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडतायत, घडवले गेले, त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही, अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल। न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।